Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद कोर्टात सुरू आहे। यावर सुनावण्यांवर सुनावण्या होत आहेत। आता या प्रकरणाची पुढची सुनावणी जानेवारी महिन्यात होणार आहे आणि यावरूनच माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वकिलांना खड्या शब्दात सुनावलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वकिलांनी कोर्टामध्ये चिन्हाच्या खटल्यात चुकीचे मुद्दे मांडले असल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात। पृथ्वीराज चव्हाणांनी या संपूर्ण प्रकारावरती स्पष्टपणे भाष्य केलंय आणि त्यांनी ठाकरेंच्या वकिलांच्या चुकांवर थेटपणे बोट ठेवलंय। चव्हाणांनी नेमकं काय म्हटलंय ते बघा। शिवसेनेची जी खटला झाला त्यांनी पुन्हा चुकीचं आर्ग्यू केलं शिवसेनेच्या वकिलांनी। त्यांनी एका मिनिटात खटला संपला। 4-5 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टात झालं ते कोणाची चिन्हाची। त्यांनी थोडंसं काय म्हटलं की आम्ही जानेवारीमध्ये ऐकतो, म्हणजे बरोबर सगळ्या निवडणुका संपल्यावर ऐकतो। त्याला मुद्दा मांडायला पाहिजे होता, चुकला तो की बरोबर आहे निवडणुका लढतात, पक्ष रोजच लढतात, काल बी लढले, पण प्रत्येक नागरिक 2 निवडणुका लढतो, म्हणजे राज्याची निवडणूक आणि देशाची केंद्रीय निवडणूक आयोग आणि स्थानिक निवडणुका त्या जिल्हा परिषद महानगरपालिका त्या आम्ही लढतो, त्या 10 वर्ष झालेल्या नाहीत। 73 आणि 74ची घटना दुरुस्ती भाजप सरकारनं पाक मोडून काढलेली आहे आणि त्यामुळे माणसांना आपला नगरसेवक, आपला पंचायत समिती सदस्य निवडायचा अधिकार नाही आहे। त्यामुळे हा वेगळा विषय आहे। त्याकरता तुम्ही आम्हाला चिन्हाचं निर्णय लवकर द्या, या निवडणुका होण्यापूर्वी। एक बाजू मांडली गेली नाही, मला वाटतं आता आणखी मांडली तरी चालेल। 10 वर्ष निवडणुका झाली ते सांगितलं का तिथं? विसरली ते। अरे पण तोपर्यंत सगळं निकाल लागेल ना, सगळे निवडणूक होऊन जाते। ते काय म्हटले, आम्ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ऐकू, त्यानंतर एकही निवडणूक नाही 5 वर्ष। हे टाइम टेबल कोणी ठरवलं? आता पृथ्वीराज चव्हाणांच्या या सल्ल्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।